अरे इकडे कुठं ड्रायव्हर लोकांची बाहेर सोय केलेली आहे. पियू या. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मस्त. बरं झालं तुम्ही आलात ते. काय घेणार? नाही ठीक आहे. अहो घ्या घ्या. नाही नाही राहू दे राहू दे. मगाशी जो दिसला तो वीरूच होता का? का मला भास झाला त्याचा? उगाच आले मी या पार्टीत. त्यापेक्षा ना वीरूला भेटायला पाहिजे होतं. माझ्यामुळे त्याला काकीचा ओरडा खावा लागला ना. हा, त्याला फोन लावते. हाय पियू. हाय, कशी आहेस? मी बरी आहे. तू? मस्त आहे मी. सॉरी हा तुला डिस्टर्ब केल्याबद्दल. अगं नाही. हा बोल की. सॉरी. सॉरी कशाबद्दल? आणि तूच मला म्हणलेलीस ना दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू. मग तरी बी सॉरी. माझ्यामुळे तुला काकीचा वरडा पडला ना. अगं नाही ते ठीक आहे. आणि आपल्याच माणसाचं कोण मनावर घेतोय ते जाऊ दे. एक काम कर. तू बोल की. हॅलो. अरे तुझा आवाज येत नाहीये. आजूबाजूला गोंधळ आहे का तुझ्या? अगं मी ते निशा वहिनींपुढे तुला घेऊन बाहेर आलो एका कार्यक्रमाला, त्याच्यामुळे इथं जरा गोंधळ आहे. अरे काय सांगतोय? मी बी डॅडी संग एका कार्यक्रमात आली. लय म्हणजे लय बोर होत आहे. हे ना असं खोटं खोटं हसणं, रोबोट सारखा हात मिळवणं मला नाही आवडत आहे. लय वैतागली आम्ही इथं. तू पाहिजे होतास इथं. वाईच मजा तरी आली असती. पियू पियू. आले डॅडी. ऐक, डॅडी मला बोलवत आहे. मी करते तुला नंतर. ठेवते ठेवते. बरं बरं ठीक आहे. अरे चला ना तिकडे. ड्रायव्हरांचं जेवण तिकडे लागलंय. चला चला. बरोबर चल. चल की तू पण. तुला काय इकडे बाहेर जेवण आणून द्यायचं होय? चल आमच्या बरोबरच. बया, लयच भारी तयारी केली हो तुम्ही. पण हे बघायला कांचनताई नाही आल्या? अहो आता राजकारणात मी उतरलोय ना, त्याच्यामुळे मम्मी मलाच पाठवते बघा सगळीकडे. तुम्हाला काय वाटलं? ती बाहेर सगळीकडे घोटाळ्याची चर्चा सुरू आहे म्हणून आल्या नाहीत त्या? तसं नाही बर का. व्हायचं आमची जरा सगळ्यांची ओळख व्हावी म्हणून त्या आम्हालाच पाठवतात सगळीकडे. हाय का नाही? You remember Kanchantai? So he is Kanchantai son. Hello. And she's the daughter-in-law. हाय, हाव आर यू? बेस्ट. ब्युटिफुल. थँक्स. वीरू तर म्हणाला या दोघांना घेऊन तो कार्यक्रमाला गेलाय. आता हे दोघं इकडं आहेत. म्हणजे वीरू बी इकडच आहे. बाळा जेवायला आलास? हे घे मग. मी उशीर नाही केलंय. रामकृष्ण हरी. करा सुरू. रामकृष्ण हरी. बघ्या, असली जर पार्टी आपण केली तर एका महिन्याचा पगार एका दिवसात संपला का आपला? आता महिन्याची काय म्हणतोय, वर्षाची मन वर्षाची. ए बघितलं का मालकीन कशी पार्टीत मजा करते? दिसायला लय शांत आहे रे, पण
वल्या झाडा लागला वल इतकी गुणानं माझं येते. ए हाय हाय जग्गू दादा दादा हाय ना तिथे. तू बघ. आणि डॅडी. हाय. अगं पिऊ जेवलीस का? नाही हा तर जेवेनच. कोणाला शोधतीये का? हं? नाही डॅडींना. बर आलेच मी. बर. ठसका. अरे पाणी विरू विरू पाणी आण पाणी. अरे काय झालं काय झालं? काय बोल तू काय झालं? ठीक आहे. जेवताना असलं काय बोललो कडे. सावकाश जेवा की जरा. वीरू मॅडम तुम्ही इथं? पिऊ इथं काय करतेस? अरे तीच तर मी तुला विचारते. तू इथं काय करतोय? अरे याड आहे का? मॅडम आहेत मॅडम नावा नाक मारतेत वय. त्याची नोकरी जाणार आहात बहुतेक. नक्कीच जाणार याची नोकरी आता. अरे बोल की काहीतरी. मॅडम खाली बसलेत. कोण आहे यो? वीरू अरे बोल की काहीतरी. माझ्याकडे बोलायला काय नाही. मॅडम निघायचंय कुठं आपल्याला? नाही नाही तुम्ही घ्या जेवून घ्या. मी आलेच जरा. काय बी म्हणलं का तुझ्या मालकीन मात्र का नाही स्वभावाने एक नंबर आहेत. नाहीतर काय लगा एवढा पैसा आहे पण चेहऱ्यावर अजिबात माझा. मी नोकर असून मला नोकरासारखं कधी वागवलं नाही. सारखं विचारत असतात जेवलास का, घरी सगळे बरे आहेत का, अजून काय पाहिजे का आपल्याला आयुष्यात. तुझी मालकीन म्हणजे देव माणूस आहे बघ. आणि प्रत्येक ड्रायव्हरला अशीच मालकीन मिळायला पाहिजे. वीरू काय झालं? असं तर काय आलंस तिथनं? काय नाही असंच. असंच असंच कोण कशाला येईल रे? बोल की काय झालं? आणि एक सांग तू या कार्यक्रमाला येणार आहेस हे का नाही सांगितलंस तू मला? तुला माहितीये का किती बोर झाली होती मी. लय कटाळा आला होता मला. आणि मग एकदम तुला पाहिलं ना तर लय भारी वाटलं बघ मला. अरे मी एवढ्या उत्साहाने तुला भेटायला आली आणि तू आहे की पुढे पुढे निघून आलास. वीरू हे बघ पिऊ तू आज जा. उगाच तुझ्या डॅडीने माझ्याबरोबर बघितलं ना तर राडा होईल. हो दे राडा. दोस्तीत राडा नसेल ना तर दोस्तीची गोडी बी वाढत नाही.
पण डॅडींनी विचारलं तर सांगेन ना मी त्यांना. खरंच सांगेन की ह्यो दोस्त आहे माझा आणि आमची एकमेकांबरोबर लई कट्टर दोस्ती आहे. पिऊ मी तुझा दोस्त नाही, पण आपल्यात कधीच दोस्ती नाही होऊ शकत. आपल्यातला फरक विसरलो तुम्ही. अगं तू एक राजकुमारी आहेस आणि मी आपल्यात कसलीच बरोबरी नाही होऊ शकत. मग दोस्ती तरी कशी बरोबरीची असेल? तेव्हा आपण दोस्ती नाही होऊ शकत. अरे काय बोलतोय सोयवीरू? हे सगळं दोस्तीत केव्हापासून आलं? मला नाही माहित केव्हापासून आलं, हेच वास्तव आहे. पिऊ अगं मी नाही तुझ्या लायकीचा आणि तू वाईच काय माझ्याशी चांगलं वागलीस, लगेच उरून गेलो ग. सगळी विसरून गेलो की माझी लायकी काय, मी कोण आहे. इथनं पुढे मी ती चूक नाही करू शकत. तू प्लीज जाईत ना पिऊ. ठीक आहे, तुला लई त्रास होतोय ना माझ्या इथे असण्याचा. जाते मग. हे काय करतेस तू? जेवायला बसली. तूच तर म्हणला होतास ना की तुझी आणि माझी बरोबरी नाहीये म्हणून. मग आता आली की मी तुझ्या बरोबरी. तू उठ इथनं. असं खाली बसून जेवण ना तुला शोभत नाही. मी इथं माझ्या दोस्तासोबत जेवते, यापेक्षा जास्त काय मला शोभण्यासारखं? की तुला मी चांगल्या भाषेत सांगतोय, उठ इथनं. तुझी जागा तिथं आहे बड्या लोकांमध्ये. मी तुझ्या लायकीचं नाही. ठरलंय तुझं? होय. ठीक आहे, मग माझं बी ठरलं. माझा दोस्त जिथं असन मी बी तिथंच जाणार. अरे दोस्तीच्या दुनियेतला रॉयल माणूस आहे माझा दोस्त, सगळ्यांपेक्षा श्रीमंत. मग मी त्याला सोडून फक्त पैशाने श्रीमंत असलेल्या लोकांसोबत कशाला जाऊ बोर व्हायला? पिऊगाच हट्ट करू नकोस. माझी लायकी ना तुझ्या पायाशी बसायची बी नाही. नाही होत आहे आता वीरू. खबरदार जर ह्याच्या पुढे पुन्हा असं काही बोललास तर. ही जी सगळी माणसं आली आहेत ना या पार्टीला, अरे ती सगळी तुझ्यासमोर फिकी आहेत. फिकी राहत असतील ती मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये, पण वीरू तू लोकांच्या मनात राहतोस. नुसती एक हाक दिलीस ना तर अख्खा सोलापूर जिल्हा तुझ्या मागं उभा राहील. कारण तुझ्या मनगटात बळ आणि हाकेत जिल्हा उभा राहील अशी ताकद आहे. बोलायला उभं राहिलास तर सभागा जीवतोस. मधी पडलास की भांडणं मिटतात. तुझा शब्द कधी कोणीच खाली पडू देत नाही. अरे दीन दुबळ्यांचा आधार आहेस तू. साहेब काय चाललंय ही? तुम्हाला काय शासनाचा पगार पुरत नाही वे की काय नाही? ह्यांचं काम आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. तुला समोरच्याच्या मनात काय आहे हे लगेच कळतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा फुलवावा
हे बी बरोबर कळतं तुला. पिक्चर आणि ती बी इथं असं शेतात. वीरू तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये वीरू. अरे प्रत्येक आईच्या काळजातला मुलगा आहेस तू. जीवाला जीव लावणारा तो दोस्त आहेस तू. प्रत्येक मुलीला वाटतं ना की तिच्या स्वप्नातल्या राजकुमारावर जीव ओवाळून टाकावा. तो राजकुमार आहेस तू. आणि प्रत्येक बाई आपल्या नवऱ्यात जो कारभारी शोधत असते ना तो कारभारी आहेस तू. अरे वीरू, तू साधा सुद्धा नाहीयेस बर का. तू लई खास आहेस. तू माझा हिरो आहेस आणि माझा हिरो लय भारी आहे. बस बस उगा आता हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. अरे लाजतोस बी कसला भारी तू. शेवटी घालवलासच ना माझा राग. मग बरं वीरू, आता चल ना, लई भूक लागली. पोटात ना कावळे ओरडताय. चल चल आता पटकन जेवून घेऊ. चल. लई भूक लागली होती मला. आलो की नाही आता बरोबरी. प्रत्येक मुलीला वाटतं ना की तिच्या स्वप्नातल्या राजकुमारावर जीव ओवाळून टाकावा. तो राजकुमार आहेस तू. आणि प्रत्येक बाई आपल्या नवऱ्यात जो कारभारी शोधत असते ना तो कारभारी आहेस तू. अरे वीरू, तू साधा सुद्धा नाहीयेस बर का. तू लई खास आहेस. तू माझा हिरो आहेस आणि माझा हिरो लय भारी आहे. लगा वीरू, तू खरंच हिरो आहेस की. हिरो. अरे बेट्या तू खास आहेस. आणि तुलाच नव्हतं माहित होय. हा आता आपलंच आपल्याला कसं कळणार म्हणा. पण तिनं बरोबर ओळखलं बरं का. अरे तिच्यासाठी तू खास आहेस, खास. तिचा हिरो आहेस तू. आईला ही नेमकं कुठल्या अर्थी मला हिरो म्हटली असेल. काहीच कळणं झाले. तिला नेमकं मला हिरो म्हणजे कुठल्या अर्थी म्हणायचं होतं ते. जाऊ दे पण काय बी म्हणवी रे, लईच भारी वाटते बघ. तिने तुला आहे ना तिचं हिरो आहे म्हणलं.